मलिक साहेब, काय सांगाल? आज फडणवीसांनी देखील आज तुम्ही आरोप करता आहेत, आज फडणवीस असे बोलले की असे म्हणलं होतं की समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत, त्यांचा जीव त्यांचा अडकलाय. देवेंद्र फडणवीस म्हणले की तुम्ही राष्ट्रवादीचे पोपट आहेत. आता पोपटाचा धंदा माझा नाही. देवेंद्रजीचा पोपट चिठ्ठ्या काढताय आणि भविष्यवाणी ते करत राहत आहे. आता पोपट आणि भविष्यवाणीचा ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतो. नवाब मलिक कधी पोपट होऊ शकत नाही. नवाभाई, तुमच्या कुटुंबातल्या काही सदस्यांवर कारवाई केली म्हणून नवाभाई चिडून हे सर्व करत आहे असं काही लोकांनी आरोप केला गेला. होय, निष्पाप लोकांना जर कोणी गुंतवत असेल तर निश्चित रूपाने त्याच्या विरोधात लढणं हे माझा धर्म आहे. एका मंत्र्यांच्या जवळीला निष्पापपणे अटक होत असेल तर या वानखेडेंनी 100पेक्षा जास्त लोकांना 26 फर्जी केसेसमध्ये अटक केलेली आहे. जर या राज्यामध्ये एनसीबीचे अधिकारी फर्जीवाडा करून शेकडो लोकांना तुरुंगात टाकत असेल, हजारो कोटीच्या खंडणी वसूल करत असेल तर माझी जबाबदारी त्यांना कुठेतरी अडवणे, त्यांना या फर्जी केसेसपासून थांबवणे आणि लॉजिकल एंडपर्यंत घेऊन जाण्याचा माझा हे कर्तव्य आहे आणि मी तो पार पाडतो. इंडस्ट्रीच्या काही लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली की वानखेडेंनी कशा प्रकारे त्रास दिला. काय वाटतं, अनेक असे लोक असेल की जे अनुराग कश्यपजींनी त्यांचा अनुभव आता समोर आणलेला आहे. काही दिवसापूर्वी जे अधिकारी लोकांना जामीन देऊ नये या भूमिकेत होते, आज ते भीत आहे की त्यांना अटक होऊ शकते. अनुराग कश्यपसारखे शेकडोनी लोक या मुंबईत आहे ज्यांना यांनी खंडणी वसूल करण्याचं काम केलेलं आहे. आता इन्क्वायरी सुरू आहे. ज्ञानेश्वर सिंगजी जे आलेले आहे व्हिजिलन्सच्या त्यांचे अधिकारी, मी त्याला विनंती करतोय ठराविक लोकांकडून माहिती नका घ्या. जे तुमचे आतल्या अधिकाऱ्यांनी 26 केसेसच्या बाबतीत बोगस केसेस आहे त्या सगळ्या तपास तुम्ही हातात घ्या. जे एक नायजेरियन नागरिकाला निष्पाप अडकवण्यात आला त्याच्या पंच कुठेतरी पुढे येऊन सांगतोय की मी त्याच्या खबरी होतो, साक्ष होतो. खरा जो नायजेरियन होता तो पडून गेल्यानंतर एका किचनमध्ये जाऊन ह्या 2 लोकांना पकडण्यात आला. एक लहान मुलगा होता, त्यांना सोडण्यात आला. मग निष्पाप नागरिक जो नायजेरियन आहे त्याला अडकवण्याचा त्यांनी स्वतः होकार दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडून 10 ब्लँक पेपर साईन करण्यात आले. मग जर त्याच्यातले त्यांचे पंच या प्रकारे बोलत असतील, ते जे ज्ञानेश्वर सिंगजी आलेले आहेत दिल्लीहून, व्हिजिलन्स कमिटीची हेड करताय, या सगळ्या आरोपांचा तपास करताय. मी विनंती करतोय की आपण या सगळे 26 आरोप जे त्या लोकांनी निष्पाप लोकांना गुंतवलेला आहे त्याचा पण तपास सुरू करा. त्यांना आणखीन एक माहिती देऊ इच्छितोय की आपण या वानखेडेंनी जे काही केसेस केलेले आहे त्याची संख्या बघा. 2 ग्राम, 4 ग्राम, 5 ग्राम. एक आणखीन असा केस आहे जे 1 वर्षापासून रजिस्टर करून त्या केसमध्ये 30 फिल्म स्टारला बोलवण्यात आलं आणि त्या केसमध्ये कुठलीही अटक झाली नाही. आजपर्यंत तो केस बंद पण होत नाही, क्लोजर करत नाही, चार्जशीट दाखल होत नाही. म्हणजे खंडणी वसूल करण्यासाठी त्या केसचा वापर होत आहे, ते पण तपास झाला पाहिजे. आता ते सांगताय माझ्यासमोर लोक आली तरच मी ऐकणार आहे. मी लेखी पत्र ज्ञानेश्वर सिंग यांना जे जे चुकीचं या लोकांनी केलेलं आहे मी लेखी त्यांना तक्रार करणार आहे. आता बघू सगळं प्रकरणातल्या ते चौकशी करताय की नाही. कुठले पर्सनल आहे असं आहे, ते दलित नाही. त्यांनी शेड्यूल कास्ट जातीच्या एका मुलाचा अधिकार हुसकून घेतलेला आहे. त्याचे वडील यांनी धर्मांतर करून लग्न लावला होता. हे सगळे लहानपणापासून मुस्लिम होते. यांच्या जन्माचा दाखलामध्ये दाऊद समीर वानखेडे असं नाव आहे. नंतर त्यांनी खोडाखोड केलेला आहे. त्या जन्माच्या दाखलामध्ये मुस्लिम लिहिण्यात आलेला आहे.
त्यांच्या लग्नाचा जो निकाहनामा आहे त्याच्यात मुस्लिम आणि दाऊद वानखेडे लिहिण्यात आलेला आहे. आता त्यांचे वडील सांगताय इतका गर्दी असताना काय लिहिलेलं मला माहीत पडलं नाही. ते सांगताय मला चिंटू पिंटू दाऊद बोलत होते, असं प्रेमाने माझी बायको बोलत होती. हे कुठेही तरीही युक्तिवाद हे कुणाला पटणार नाही. हे पर्सनल नाही. या देशातले जे शेड्यूल कास्ट अंतर्गत ज्यांचा अधिकार होता तो अधिकाराचा हनन या लोकांनी केलेला आहे. आपल्याला माहिती नसेल, यांनी SC ST कमिशनला तक्रार केली आहे की माझ्या सर्टिफिकेटच्या बाबतीत काही आरोप होत आहे. या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या सर्टिफिकेट बोगस असेल तर प्रत्येक माणसाचा अधिकार आहे की त्याच्या विरोधात तक्रार करणे. मुंबईच्या MRMR पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झालेली की हा बोगस सर्टिफिकेट आहे. आता ते लोक SC ST कमिशन महाराष्ट्राच्या DGला, पोलीस कमिशनरला, चीफ सेक्रेटरीला पत्र पाठवत आहे की सर्टिफिकेट बाबत जे आरोप होत आहे ते तुम्ही त्याच्यावर कारवाई करून अहवाल 7 दिवसात पाठवा. आमचं म्हणणं आहे जो स्वतः दलित नाही, शेड्यूल कास्ट नाही, ज्याच्या सर्टिफिकेट बोगस आहे, या प्रकारे त्यांना अधिकारच नाही आहे की ते SC ST कमिशनकडे त्यांनी दाद मागावी. आम्ही निश्चित रूपाने स्वतः ST ST कमिशनला लिहिणार आहे की यांच्या बोगस दाखला आहे, या बोगस दाखल्याचा पण तपास तुम्ही केलं पाहिजे. आणि निश्चित रूपाने जात पडताळणी समिती महाराष्ट्रामध्ये आहे, बरेचसे मागासवर्गीयांची संघटना ही तक्रार घेऊन जाते. आणि मुस्लिम व्यक्ती एखादा धर्मांतर झाल्यानंतर त्याला शेड्यूल कास्टचा बेनिफिट मिळत नाही. या प्रकारे बरेचसे GR काढण्यात आलेले आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि सध्याच्या सरकारने पण आत्ता पुन्हा नवीन GR काढलेला आहे की ज्यांनी धर्मांतर केला असेल, मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल, त्याला शेड्यूल कास्टचा फायदा मिळत नाही. आणि हा सगळा सर्टिफिकेट यांचा बोगस आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या बाबतीत बोलण्याचे अधिकार प्रत्येक या देशातल्या नागरिकांना आहे. कोण भाजपचे नेते आहेत? तुम्ही असं म्हटलं तर भाजपचे नेते समीर वानखेडे यांना भेटत आहेत. कोण आहे ते भाजपचे नेते समीर वानखेडेंना भेटत? नाही, असं आहे, समीर वानखेडेच्या कार्यालयामध्ये बरेचसे अधिकारी मला माहिती देत राहत आहे. भाजपच्या एक मोठे नेत्यांच्या जवळचा माणूस दररोज तिकडे जातोय. आज मी काही सांगत नाही, मी बोललो. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये गाजतोय. विधिमंडळाचा अधिवेशन असताना जेव्हा हे सगळे विषय चर्चेला येईल तेव्हा कुठल्या कुठल्या नेत्यांचा कुणाशी काय संबंध आहे ही सगळी माहिती विधानसभाच्या पटलावर मी ठेवणार है। षड्यंत्र का भाग लग रहा है ये सब। जिस तरह से सुशांत सिंह की आत्महत्या के बाद सारी चीजें गढ़ी गई, समीर दाऊद वानखेड़े को वहां पर लाया गया, रिया चक्रवर्ती को जिस तरह से पूरे बदनामी उसकी की गई, 4,000 की पेमेंट करके ये ड्रग के कारोबार में शामिल थे, इस तरह का माहौल बनाया गया, एक FIR दर्ज करके पूरी बॉलीवुड की परेड की गई और बहुत सारे चैनलों ने बॉलीवुड ये ड्रग का अड्डा बन गया है इस तरह से कैंपेन शुरू किया। उसके बाद दिल्ली से इस तरह के कैंपेन पे रोक लगी कोर्ट से, और कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी इसमें महाराष्ट्र की सरकार को, महाराष्ट्र को, बॉलीवुड को बदनाम करने के षड्यंत्र में पूरी तरह से शामिल थी। और जिस तरह से योगी जी महाराज उत्तर प्रदेश के नोएडा में फिल्म सिटी बनाना चाहते हैं, बहुत सारे जो बीजेपी के नेता हैं, प्रत्यक्ष रूप से अप्रत्यक्ष रूप से बीजेपी के कलाकार हैं, वो योगी जी से मुंबई के ताजमहल होटल में मिले और ये कोशिश की गई कि बॉलीवुड उत्तर प्रदेश के नोएडा में चला जाए, लेकिन लोग तैयार नहीं हो रहे हैं, बदनाम कर दिया जाए ताकि लोग जाएं। हमें लगता है बॉलीवुड हॉलीवुड के बाद दुनिया में फिल्म की एक बड़ी इंडस्ट्री है, जो मुंबई से उसका नाम बॉलीवुड हुआ, और दादा साहब फाल्के से लेके लता मंगेशकर जी हो, वी शांताराम जी हो, बहुत सारे लोगों का बॉलीवुड को बॉलीवुड बनाने में योगदान है। योगी महाराज को समझना पड़ेगा कि मुंबई मिनी भारत है। महाराष्ट्र के कलाकार तो हैं, लेकिन उत्तर प्रदेश हो, बिहार हो, आंध्र हो, तमिलनाडु हो,
देश के किसी भी कोने से कलाकार आया तो उसको सम्मान बॉलीवुड ने दिया है। बॉलीवुड में कभी भी धर्म, प्रांत, जाति, भाषा की राजनीति नहीं रही, लेकिन बीजेपी उसको बांटने का प्रयास करती रही, बदनाम करने का प्रयास करती रही। हमें लगता है बॉलीवुड ये दुनिया में भारत के संस्कृति को पहुंचाता है। बॉलीवुड की पहचान भारत की पहचान है। बॉलीवुड देश की जीडीपी में 3% से ज़्यादा योगदान देता है, लाखों लोगों को मुंबई में रोजगार देता है। हमें लगता है योगी महाराज जैसे कई और मुख्यमंत्री प्रयास कर लेंगे तो मुंबई से बॉलीवुड नहीं जाने वाला। सर, कश्यप ने जो आरोप लगाया है समीर वानखेड़े के ऊपर, उसके हिंदी में देखिए, जिस तरह से अनुराग कश्यप जी ने 2 साल तक उनके अकाउंट फ्रीज किए गए, जब ये लगा कि एक दिन बाद कोर्ट में से ये अकाउंट खुल जाएगा, तब जाके वो खोला गया। हमें लगता है इन्होंने बड़े पैमाने पे लोगों को परेशान किया, उगाही करने की कोशिश की, उगाही की है। मैंने पहले भी कहा कि मालदीव में भी सेटलमेंट हुए हैं। हमें लगता है जांच की शुरुआत है। अगर ज्ञानेश्वर सिंह जी सही मानों में जांच करेंगे तो बहुत सारी चीजें सामने आ जाएगी। जहां तक उगाही का मामला है, प्रभाकर ने जिस तरह से बयान दिया है कि 50 लाख रुपए उठाए गए, 18 करोड़ में डील हुई थी, गोसावी के सेल्फी के कारण मामला बिगड़ गया, ये स्पष्ट है कि हजारों करोड़ की वसूली इस विभाग में वानखेड़े और उनकी टीम ने की है। ये सच्चाई है। सर, देवेंद्र फडणवीस ने आरोप लगाया कि देखिए, मैं जिस तरह से कहा था कि जो बीजेपी का जिन है उसकी जान तोते में अटकी हुई है। तोता पिंजरे में चला जाएगा, इसलिए बीजेपी फड़फड़ा रही है। आज देवेंद्र जी ने कहा कि नवाब मलिक ये तोता है, तोते का कारोबार मेरा नहीं। आपके पूर्वजों का होगा चिट्ठी निकालना, भविष्यवाणी करना। जो तोते के बारे में ज्यादा जानकारी रखता है वो दूसरों को तोता ना बोले। देखिए आपके लोग क्या करते हैं, कितनी चिट्ठी निकालते हैं। आप भविष्यवाणी देते रहे कि 15 दिन में, 1 महीने में सरकार गिरेगी। 2 साल सरकार ने पूरा किया है, 5 साल पूरा करेंगे, 25 साल चलाएंगे। और आप धमकी देते रहे हैं कि महाराष्ट्र का आधा मंत्रिमंडल जेल में जाएगा। मैंने पहले कहा था कि पूरा डाल दो। इस तरह की धमकी देने से राजनीति नहीं चलती। आप कितना भी डराओगे, धमकाओगे, जो डरने वाले थे वो आपकी पार्टी में चले गए। संजय काका पाटिल बोल रहे हैं कि बीजेपी में आने के बाद मुझे नींद आ रही है। पूर्व मंत्री हर्षवर्धन जी बोल रहे हैं कि बीजेपी में आने के बाद मुझे नींद लग रही है। हमें नींद भी आ रही है और हम लोगों की नींदें भी उड़ा रहे हैं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे